दिवस झाले फक्त पोळ्याला तिथेच होतो आपण. जवळपास 6 महिने घर सोडून बाहेर होतो. मग 6 महिन्यानंतर घरी आलेलं आहे असं म्हटलं चाल. आता नसते घालत. हे त्या बाबूल बरोबर होईल ना. कोण देऊ त्याले? हा वाला ते चांगला वाटेल त्याला. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वजण मजेत असणार आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की आजचा व्हिडिओ जे आहे कुणीकडचा आहे. तर आजचा व्हिडिओ जे आपला आहे गावाकडचा, म्हणजेच इकडे आपण तपनला आलेला आहे आणि खूप दिवसानंतर इकडे गावाकडे आलेलं आहे. आजपर्यंत पाहिल्यापासून वाशिमचं किंवा बाहेरचेच व्हिडिओ चालू होते, पण इकडं आल्याच्या नंतर थोडंसं बघावं म्हटलं काय आहे काय नाही घराची व्यवस्था. तर बघा इकडं जे आहे सर्व पसाराच पसार आहे, कारण खूप दिवस झाले साफसफाई वगैरे काहीच नाही आहे. तर असं इकडं जे आहे युनिटर पण लाईन पण नव्हती आतापर्यंत. शेवटी लाईन मनला बोलावलं आणि सामान वगैरे व्यवस्थित करून घेतलं सर्व. आणि बरंचसं जे आहे इकडं पण तेच चालू आहे, पसाराच लावणं चालू आहे आणखी पण. कारण जसं पाहिलं की आई कालच आलेली होती बघा. बापा बाबा किती पसारा झालेला आहे, काय पाव काय नाही. खूप दिवसानंतर घर बंद होतं त्याच्यामुळे कामं चालूच राहायचं जे आहे. कालपासून इकडे आलेले आहे आणि मी इकडे आजच आलेलं आहे. ते एक रूम साफ केली, हे स्वयंपाकाचं साफ केलं, आता हे करून राहिले. बापा बापा काय करा त्याला. आणि हा तर साफसफाईचा प्रश्न चालू आहे. तो म्हणसाल की बा आता इकडेच कसं का अचानकच. इकडे एक मिनिट. तर मेन जे आहे तुम्हाला सांगितलंच आहे की राधिका तिकडे आहे गावाकडं आणि आई पण इकडे एकटीच राहत होते, कारण वाशिमला जसं बोर होत होतं. इकडे अंधार आहे, पुढचं बाहेर यावं लागणार कारण खरंचचा पसार आहे खूप सारा. अंधार पण वाटत आहे व्हिडिओमध्ये. हे बघा इकडं किचन वगैरे जे आहे सर्व साफ केलेलं आहे आणि अंदरचं रूम पण सफा चालू आहे. पण झालं असं की तिकडे राधिका पण तिकडे जायला आहे पिंजरला आणि आईचं काम जे आहे इकडं आहेत ना मग काम. आता तू सोंगा लागतं मग ते याचंच काम ते पण आहे. आणि दुपारच्या टायमाला जे आहे किंवा मग वाशिमला म्हणा एकट्याला बोर वाटत होतं. आता सवय पण नाही तशी. आता ते झालंच तसं, कारण बाकीचे जे आहे ते एवढे काही बोलत नाहीत आणि मागं पुढे असतेच थोडंसं. आणि इकडे काम पण जास्त कामाशी काम आपण कुठं बोलतो नाही ना. आणि शेवटी पाहिलं तर मग ते कसं आहे आपले कामं पण आले ना वावराकडचे, तुरीचे कामं. आणि तुम्ही म्हणसाल की आता साफसफाई करणं चालू आहे तर इकडेच राहणार का? नाही नाही इकडं नाही राहायचं, पण आता करावंच लागतं मग कामात. हो, पण आता काही दिवस तरी थांबणारच आहे मी इकडं. नेमके कुठ पण थांबणार ते नक्की नाही आहे. आणि तुम्ही म्हणसाल की वाशिमचं कसं, तर वाशिमहून थोडंसं अपडाऊन वगैरे चालूच राहणार आहे माझं, कारण गावाकडे यायचंच आता कंटिन्यू मध्ये. बरंच व्हिडिओ राहणार इकडचे. हो ना, आता वेळेची हिशोब ना टायमाला. आणि ताई तर आलेच इकडे कालपासून, कारण ताईचं जे आहे तुम्ही म्हणसाल की बा कालच्या व्हिडिओमध्ये तिकडे कसं काय आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये पण ते बाळाला पाहायला गेलते ना, ते कोण इकडे आले. तर पहिलं जे आहे वाशिमला आले, त्यानंतर इकडे तपनला आली, एक दिवस थांबले आणि लगेच बाळाला भेटीला गेली. बाळाला भेटीचा व्हिडिओ राधिकाने घेतला आणि आज मी इकडे गावाकडे आलेलो आहे, तर इकडचा व्हिडिओ मी पण घेत आहे. झालं सर्व व्यवस्थित. आतमधला घरचं जे आहे पसार आहेच थोडंसं, कारण तुरीच्यासाठी वगैरे जे आहे कट्टे वगैरे पाहणं सर्व चालू आहे. आणि बाकीचं जे आहे इकडं कोटी टाकी सर्व आहेच. आणि आई जर म्हटलं तर कालपासून इकडे आलेले होते. काय करणार आहे अंधारातनी, काय सुचे नाही अंधारात काय सुचे नाही. त्यातनं एक तर लाईन गेलेली. वेळेस लाईन मधला बोलावलं आज आल्याच्या नंतर आणि लाईन वगैरे दुरुस्त करून घेतले. बरं झालं ते केलं. अंधारात काय सुचत सगळ्या घुसात असल्या घरात. आता तसं होणारच आहे ना, सर्व जे आहे पसारा होणारच आहे. आता झाडे गिडे चक. आता जवळपास किती दिवस झाले आपल्याला इथं येऊन, म्हणजे तिकडे वाशिमला जाऊन 6 महिन्यानंतर वाशिमला येत आम्ही बघा. असं 6 महिने झाले ना. 6 महिने झाले का? 6 महिने जवळपास म्हटलं चालते, कारण दिवाळीच्या आधीपासून गेलेलं आहे तिकडं. दिवाळीच्या आधीच गेलो आम्ही. हो, म्हणजे अखरपकाच्या आधी गेलो आपण. नवरात्र. हो, तर असं आहे. आणि आता नवीन वर्षात मी इकडे आलेलंच आहे.
हो. 2 दिवस झाले फक्त. पोळ्याला तिथंच होतो आपण. जवळपास 6 महिने घर सोडून बाहेर होतो. मग 6 महिन्यानंतर घरी आलेलं आहे असं म्हटलं चालते. पण ती आता कारणास्तव तुरीच्या हिशोबानं चाललेलं आहे. ठिकाणं होणारच आहे ना. हो. बापा 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 पानं चालू आहे. कारण तू पाहिलं असेल त्या दिवशी गावावरनं तसं जे आहे ड्रेस वगैरे घेतलं होतं. तर आता लहान मोठ्याच्या हिशोबानं वाटप चालू आहे इकडं. हे उज्जैनहून घेतलेलं आहे. अरे बापरे तयारी रात्रीची तयारी. दक्षले होईल चांगला आहे ना दक्षला. हा बाबूचं नाव ठेवलं नाही आणखी मग समजणार नंतर. आणि हे आणलेलं आहे. हा याचं लक्षच नव्हतं मला. हा तर आता ते कसं आहे हे जयपूरहून घेतलेलं आहे. पेशवा वेगवेगळे घेतलेलं आहे. 2-3 ड्रेस काढले ते रामभाऊन आणि मी. त्याच्यामधलं एक परीला आणि केकडा. हा दुसरा ड्रेस आहे. असे 2-3 ड्रेस काढले. सानूसाठी पण वेगळं काढलं होतं आणि पण वेगळं काढलं होतं. चांगला आहे का राजस्थान? ठीक आहे. आणि हे सर्व सामान तिकडून आणलं का आत्ता? नाही रे बाबा ते भरून भरून पैशात नाही ते त्या दिवाणातलं दिवाण. तर हे सर्व जे सामान आहे अन्नातलं आहे. लग्नामधलं आनंद नाही काय ते आनंद नाही आनंद भेटेल आहे ते यार अजून घरात आरसा आहे. अर्ध्याला जास्त सामान आम्ही इथंच ठेवलं होतं कारण जास्त सामान वगैरे नेलं नव्हतं तिकडं. त्याच्यामुळे आता हे पूर्ण सामान अर्ध इथलं लावायचं आहे. आणि बरंच सामान संस्कार पण आहे इकडं. झोपला नाही तो आणखी? देऊ पण आला. देऊन घातलाच नाही आणखी घालेल तो नंतर. उद्या 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 आता नसते घालत. हा वाला ते चांगला वाटेल त्याला दक्षला. नातवाले का नाव ठेवणं चालू इकडे आता. ठीक आहे आता काळ असं सारखंच आहे आपलंच आहे. हेल्मेट तू काऊन असं कुचिन पण नाही सरळ थांब ना. तसं काही नसते. केसर खाल्ली काही खाल्लं सारखंच असते. हेल्मेट घालत नसते नंतर घालायचं. आमचा एक बन पोरगा बन भाषा देऊ. तर आहेच म्हणा शेवटी आणखी बरंच आहे सामान वगैरे लावायचं येणारच आहे. काय म्हटलं तू? भूत आतापर्यंत घरात नाही होतं. आता आम्ही आलो ना तर आता गायब झाला. कुठे गेला आता? आता कुठे गेलं? गायब झालं बाहेर गेला. टिनावर बसेल आहे का? आम्ही घरात नव्हतो. कोण होतं आधी? कोण राहत होती इथं? हा आम्ही नंतर गावाला गेलो ना तेव्हा कोण राहत होती इथं? घुसा राहत होते भूत राहत होते म्हणून त्याला भेव लागत होतं. तो आतमध्ये येत नव्हता. येते त्याला घुस पण येते. पण त्याला मी 1-2 वेळा म्हटलं की त्यामध्ये भूत आहे जाऊ नको. तो येतच नव्हता. मग असं आहेच. आता शेवटी जेवण वगैरे झालेलं आता थोडंसं आराम वगैरे पण करायचं आहे. आणि आज लाईन नसल्यामुळे जे आहे इकडं काकूच्या घरी जेवण आणि माझं तिकडे जेवण. माझं 2 घरी दोघांचं जेवण झालेलं आहे वेळेच्या हिशोबाने. सोरा नमस्कार कर इकडं. सोरा इकडे नमस्कार कर. आणि सोराने डान्स मस्त केला. आहे बघा इकडं. तुम्ही किचन म्हणसाल तर किचन आणखी पण चांगलं वाटत आहे बघा. सध्या आवरणं चालूच आहे आणि खूप दिवसानंतर आपल्या व्हिडिओमध्ये येत आहे.
आणि इकडे भांडे वगैरे आईनं घासून तयार करून चेक ठेवलेलं आहे सध्या. आणि हे पसारा लावायचा आहे मित्रांनो. खूप सारा आहे. तू म्हणसाल काय नवीन घरात तिकडचं वाशिमचं कसं आणि हे कसं दाखवलेलं आहे. तर शेवटी आपलं घर आपलंच असते. आपण कुठेही गेलो आपल्या घरी याच लागतो. हां चहा मंडाचा चाय आता मग प्याचा ना. बिस्किट नाही खायचे तुला. आणखी तुला काय खायचं देऊ. मला कुरकुरा कुरकुरा खायचा का. मला 50 वाली खायची. चला चला फटाफट. तर शेवटी युनिटर जे आहे युनिटर थोडंसं प्रॉब्लेम देत होतं त्याच्यामुळे युनिटर एका साईडला काढून ठेवलेलं आहे आणि लाईनवरती चालू केलेलं आहे सर्व. आणि इथून जे आहे लाईनचा शॉर्ट झाला होता थोडासा घरी याच्या टायमाला बाहेरून सप्लाय काय पकाने आहे पकांड्या पकाने हो. आणि इकडे ताई जी आहे आता 5-6 दिवस इकडेच राहणार आहे ना. नाही ताई 5-6 दिवस इकडेच राहणार आहे ना. नाही उद्या जायचं 5-6 दिवस. तर असं आहे आजचं जे आहे झोपाची व्यवस्था आमची. आता मला तर वावरतच जायचं आहे. योगेश पण आहे इकडे सोबत आणि असं तयार करायला लागणार आहे. काय आता हां एक तर कसं आहे पहिला दिवस आहे आपला. घर कसं आताच उकळलेलं आहे त्याच्यामुळं घरात नाही झोपणं काही एवढं हे नाही आहे म्हणजे व्यवस्थित वाटत नाही आहे. कारण पसारा आहे शेवटी उंदर आहे घुसा आहे त्याच्यामुळे आजचा दिवस जे आहे इकडं तिकडं हां सर्व तयारी वगैरे करायला लागणार आहे उद्याला व्यवस्थित. आणि मग इकडंच कंटिन्यू करायला लागणार आहे काही दिवस. चला असा आहे आजचा व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ आता खूप मोठा होत आहे. हा व्हिडिओ इथंच संपूया आपण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. इकडे इकडंच कर बाय बाय कर कर ना. बाय बाय.